राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक होते। या बैठकीला मनसेचे नेते पदाधिकारी उपस्थित राहतील। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीचा प्रचार आता ते करणार आहेत। यासाठी महायुतीतल्या नेत्यांशी समन्वय साधण्यासाठी म्हणून समिती स्थापन केली जाणार आहे। ही समिती त्या लोकसभा मतदारसंघातल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांच्या सोबतच प्रचार करणार आहेत। याच संदर्भात आजची बैठक आहे आणि यात समन्वयकांची यादी किंवा मग नावं देण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। थेट जाऊयात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, समिती स्थापन केली जाणार आहे आणि समन्वयकांची नावं दिली जाणार असं सुद्धा कळतंय। अपडेट्स काय त्याबाबतचे? अगदी बरोबर आहे। महायुतीमध्ये राज ठाकरे सामील झाल्यानंतर ते प्रचार करणार का हा प्रश्न उद्भवला होता, परंतु प्रचार सुद्धा करणार आहे असं सांगण्यात येत आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आता प्रचार करणार आहे तर जी महायुतीची समन्वय समिती आहे त्याच्या माध्यमातून मनसेची एक समन्वय समिती जाहीर करणार आहे आणि ती समन्वय समिती यांच्यासोबत संपर्क साधून कुठे कुठे राज ठाकरे यांच्या निवडणुकी दरम्यान सभा करायच्या आहेत ते सगळं सांगण्यात येणार आहे। त्यांची जिथे जिथे डिमांड असेल, ज्या ज्या विभागामध्ये मनसेचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी जी राज ठाकरे आहे यांची ती सभा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही बैठक ठेवण्यात आलेली आहे। लोकसभा निहाय जे नेते आहेत त्यांची ही यादी असणार आहे आणि त्यावरच आता अंतिम जे आहे तो निर्णय होणार आहे आणि ही यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच ही 11 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ही यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। ठीक सुवर्ण मनोज, एकंदरीत या यादीमध्ये मनसेचे कुठले कुठले महत्त्वाचे नेते असतील त्यांची नावंही तुमच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।